ज्या दिवशी वयाचं मी 25 पार केली आणि 26व्या वर्षात पहिला पदार्पण केलं, त्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला. मी हे माझ्यासाठी तरी गॉड गिफ्ट समजतो. लोक त्याला म्हणत असतात का तुलावर आलेला प्रसंग असेल, पण जर माझ्या हातून जर काही काम चांगलं होणार असेल, म्हणून जर देवाने मला ह्या परिस्थितीत ठेवलं असेल, तर मी याला कधीच कोणावर दोष देत नाही किंवा मी काय म्हणत नाही की माझ्यासाठी गॉड गिफ्ट आहे. मला याच्यातून खूप दिव्यांगांची सेवा करता आली, खूप मोठ्या मोठ्या लोकांचा परिचय झाला आणि एक समाज कार्य माझ्या हातून घडावं होतं. म्हणून हा प्रसंग माझ्यावाला, त्याबद्दल मी खरं देवाचे आभार मानतो. नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला ज्याची उत्सुकता लागली होती सोशल पार्टनर या प्लॅटफॉर्मची, त्याची आज आपण सुरुवात करत आहोत. याच्या माध्यमातून आपण तालुक्यातील जे समाजसेवक आहेत, ज्यांचे कार्य समाजासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, अशा व्यक्तिमत्वांना आपण या प्लॅटफॉर्मवर आणून त्यांचे कार्य आपण समाजापुढे मांडणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सहकारी सुनीलरावजी करंजोली साहेब, त्यांच्याविषयी आपण ऐकणारच आहोत. परंतु आजोबांपासून जी समाजसेवेने प्रेरित झालेले आहेत आणि अपंगत्व आल्यानंतर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या माध्यमातून त्यांचं काम आज तालुक्यात चालू आहे. सुनील करंजोली साहेब यांची मुलाखत आपल्या पारनेर कॉलेजमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या श्वेता आणि मयुरी या विद्यार्थी घेतील. त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या वाणीतून आज आपण सुनील करंजोली साहेब यांची मुलाखत घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. सोशल पार्टनर या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नाव एनआरएस श्वेता आणि माझ्या समवेत आहेत सुनील करंजोली सर. सर, प्रथमतः मी तुम्हाला विचारू शकते की तुमचं जीवन कार्य कसं आहे? प्रथमतः मी नाव पूर्ण सांगतो. माझं नाव सुनील करंजोली, राहणार पाडेरान तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माझं जे आयुष्य आहे हे 2 विभागात विभागलेलं आहे. पहिलं आयुष्य मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मी नॉर्मल आयुष्य जगलो. त्याच्यामध्ये मी आपलं किराणा दुकान चालवून आपलं एक जॉईंट फॅमिली मधला आणि गावातील एक व्यवस्थित कुटुंबामधील मी व्यक्ती आहे. पण 2009 साली एक अपघातामध्ये माझ्या जीवनाला वेगळाच पॉइंट मिळाला आणि मला अपंगत्व आला. त्याच्यानंतर बऱ्यापैकी मी डिप्रेशन मध्ये जाऊन घरीच राहिलो आणि नंतर हळूहळू जीवन सुधारत गेलं. सर, तुमचा ऍक्सिडेंट कसा झाला? ऍक्सिडेंट जेव्हा मी आपल्या 14 फेब्रुवारी 2009 या दिवशी आमच्या शेतामध्ये चुलते जरा ट्रॅक्टरचं काम करत होते आणि यामध्ये मी त्यांना मदत करण्यासाठी गेलो असता ट्रॅक्टरची ट्रॉलीची व्हील चेंज करताना ते माझ्या पाठीवर पडलं आणि त्यामध्ये माझा अपघात झाला. त्यात माझ्या मणक्याला मार लागला आणि त्यामुळे मला दोन्ही पायाने पॅरालाइज व्हावं लागलं. एकत्र कुटुंब असल्यामुळं मला त्याचा एवढा तीव्रता जाणवली नाही, पण तो माझ्या जीवनातला सगळ्यात बेकार क्षण होता. या काळात तुमच्या कुटुंबाने किंवा मित्रांनी तुम्हाला कशा प्रकारे आधार दिला? या काळामध्ये मला सगळ्यात जास्त आधार माझं एकत्र कुटुंब असल्यामुळं आणि खूप मोठा मित्रपरिवार असल्यामुळं मला या अपघाताची तीव्रता जाणवली नाही. पण शेवट अपंग हे त्या माणसालाच माहिती असतं की अपंगत्व काय आहे. जोपर्यंत मी चांगला होतो तोपर्यंत अपंगाच्या फक्त विषयी मला एक सहानुभूती होती का बाबा अपंग असतो, त्याला पण बऱ्याच खडतर प्रवास करावा लागत असेल किंवा असं. पण ज्या दिवशी हा प्रसंग माझ्यावर आला त्याच्यानंतर मला खरं कळलं की अपंग काय असतो आणि त्याच्या जीवनामध्ये किती समस्या असतात. अपंग येण्याअगोदर समाजातील तुमचे अनुभव? अपंग येण्याअगोदर आपण जनरली सर्वच पाहतो की सर्वांना एक सहानुभूती असते का त्यांना आपण थोडं आपल्या पद्धतीने जे काही मदत करता येईल ते करता येईल. पण त्यामध्ये पूर्ण बुडून कोणी म्हणजे शक्यतो असे थोडे लोक असतात का ते अपंगांची त्यांच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी सहकार्य करतात किंवा. पण जनरली लोक विचार करतात की अपंग आहे त्याला थोडं सॉफ्ट कॉर्नर द्या आणि सहानुभूती पाहत असतात. पण जेव्हा स्वतःवर अपंगत्व येतं त्यानंतर माणसाला कळतं की याची तीव्रता किती आहे आणि यासाठी काम करायची गरज किती आहे. तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट कोणता? माझ्या जीवनातला हाच मोठा टर्निंग पॉइंट आहे की ज्या दिवशी माझ्यावर अपघात झाला. जे जीवन नॉर्मल मी जगत होतो ते जीवन सोडून आज मला व्हीलचेअरवर यावं लागलं. कारण जे माणूस नॉर्मली जगतो आणि त्या माणसाला अचानक व्हीलचेअरवर येतो
त्यानंतर त्या माणसाचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं. पण त्याच्यातून पण माझं एकत्र कुटुंब असल्यामुळं मला त्याच्यातून त्याची तीव्रता थोडी कमी प्रमाणात जाणवली. अपंगासाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? 2009 साली माझा अपघात झाला. 2009 नंतर मी जवळपास एक पण 10 वर्ष माझ्या पूर्ण कुटुंबाने मला वेगवेगळ्या हॉस्पिटलला याला त्याला नेऊन हे केलं. पण नंतर मी त्याला थकलो आणि असंच नाही आता मला याच्या पुढे मला मेडिसिनवर काहीच काम नाही करायचं, म्हणून मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि याच्यावर बसून असं सर्चिंग करत होतो की बाबा काय होतं कसं असतं. पण आपल्या 3 फेब्रुवारी 2019 साली आपल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके साहेबांनी आम्हाला अपंगाला त्या अपंग दिनाच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्या दिवशी त्यांनी आमचा सत्कार वगैरे केला. त्या दिवशी मी त्यांना सांगितलं का साहेब सत्कार वगैरे करून अपंगांचे प्रश्न सुटणार नाही, यासाठी तुम्हाला एक ठोस भूमिका काहीतरी घ्यावी लागेल. मग त्यांनी त्यांच्या पण आयुष्यात एक सोशल वर्क इतकं मोठं आहे की त्यांनाही त्याची खूप मोठी जाणीव होती. तर त्यांनी मला बोलून घेतलं की तुला काय वाटतं. म्हणलं सर मला वाटण्यापेक्षा तुम्हाला काय करावंशी वाटतं अपंगासाठी. तर त्यांनी मला ऑफिसला बोलून घेतलं. त्यांनी मला एक कागद दिला आणि मला सांगितलं की याच्यावर तू एक संस्था स्थापन कर आणि मग तू त्याच्यातून आपण काम करू. मी म्हणलं या माणसाने आपल्याला डायरेक्ट सांगितलंय की बाबा संस्था स्थापन कर, कसं करायचं काय करायचं. ते म्हणजे काळजी नको करू, जे काय असेल ते मी पाहिजे, फक्त तुला काय वाटतं ते तू याच्यानंतर मांड. मी त्याच्यानंतर याच्या अगोदर पण जसं सोशल वर्कचं कसं आहे माझ्या आयुष्यामध्ये माझे आजोबा हाडतज्ञ होते, त्यांच्यामुळे बाळपणच होतं की लोकांना मदत करायची. आणि एक मला आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून मला त्या काळात एक काय म्हणतात एक सपोर्ट मिळाला की बाबा सोशल वर्क करण्यासाठी काहीतरी करा म्हणून एक पाठबळ मिळालं. त्याच्यानंतर मग मी मागं वळून पाहिलंच नाही. त्याच्यानंतर मग आपल्या संपूर्ण तालुक्याचा सर्वे करून किती अपंग आहेत आपल्याकडे, त्यांच्या समस्या काय आहेत, ते त्यांना आजपर्यंत कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ही पाहत घेऊन आम्ही 2 संस्था स्थापन केल्या. एक निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन केली आणि एक आधार दिव्यांग बहुउद्देशीय कल्याणकारी ट्रस्ट म्हणून एक संस्था स्थापन केली. आणि या संस्थेच्या माध्यमातून आज तागायत आपण अपंगांच्या विविध प्रश्नांवरती काम करतात. अपंगांसाठी सरकारकडून आणि समाजाकडून कोणत्या योजना राबवल्या जातात? सरकार म्हणून खूप योजना राबवल्या जातात, पण आजच्या ज्या योजना आहेत ह्या तळागाळातील दिव्यांगापर्यंत पोहोचल्याच जात नाहीत. ह्या फक्त कागदोपत्री योजना आहेत. कुठल्याही अधिकाऱ्याला असं वाटत नाही का त्या योजना तिथपर्यंत गेल्या पाहिजे. असे थोडे मोजके अधिकारी आहेत त्यांना असं वाटतं की ही योजना तिथपर्यंत गेली पाहिजे. यासाठी मोठ्या जागृतीची गरज आहे. तेच काम आम्ही आता निलेश लंके फाउंडेशन आणि आधार दिव्यांग ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील दिव्यांगांपर्यंत ज्या सरकारच्या योजना आहेत, ज्या सरकारच्या स्कीम आहेत त्या पोहोचवण्याचं काम करतो. अपंग व्यक्तीला सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या यासाठी आपण कोणते कार्यक्रम राबवू शकतो? अपंगाचे पण बरेच प्रकार आहेत. ते म्हणजे 21 प्रकारामध्ये अपंग आहेत. आता सगळे अपंग जे पोलिओने ग्रस्त आहेत, काही अंध आहेत, काही मतिमंद आहेत, काही आहेत. प्रत्येक अपंगाला त्यांच्या प्रमाणात काम मिळालं पाहिजे अशी एक आमची भावना आहे. मग तो अपंग किती शिकलेला आहे, काही सुशिक्षित आहेत, काही अशिक्षित आहेत, त्यामुळे त्या प्रकारामध्ये त्यांना अपंगाला त्यांचा रोजगार निर्मिती झाली पाहिजे. यासाठी सरकारने त्यांचे व्यवस्थित काम केले. आपण आता दिव्यांगांसाठी एक इलेक्ट्रिक व्हेकल बनवत आहोत. त्या इलेक्ट्रिक व्हेकलवर तो अपंग त्या गाडीमध्ये बसून तो व्यवसाय करू शकतो. मग तो आपला चाट सेंटर झालं, ज्यूस सेंटर झालं, झेरॉक्स सेंटर झालं किंवा आपलं छोटं मोठं स्टेशनरीचं दुकान झालं, हे तो चालू शकतो. त्या व्हेकलची रचनाच आपण अशी करतोय की त्या व्हेकल मध्ये तो बसल्यानंतर ती व्हेकल तो घेऊन ठराविक समजा कॉलेज असेल, शाळा असेल किंवा बाजार असेल किंवा एखादं शासकीय कार्यालय असेल, येथे जाऊन तो ते व्हेकल लावू शकतो. आतमधूनच तो त्या व्हेकल मध्ये जाऊ शकतो. तिथं तो त्याचा व्यवसाय दिवसभर करू शकतो आणि संध्याकाळी ते व्हेकल घेऊन परत तो घरी येऊ शकतो. म्हणजे त्याला कोणाच्याही मदतीची गरज लागणार नाही. अशा प्रकारचं आमचं आता इथून पुढं काम चालू आहे.
आपल्या दिव्यांगाची सेवा का व कशासाठी करावी लागते? दिव्यांगाची सेवा करण्याचं असं हे काय असं मोटिव्ह नाही, कारण दिव्यांग हा एक समाजातून कसा दुर्लक्षित घटक आहे आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. असं नाही, थोडे देणारे भरपूर आहेत, पण कसं असं पूर्ण वेळ त्यांच्यावर काम करायचं असं कोणी नाही ना. म्हणून आम्ही आधार दिव्यांग ट्रस्ट आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना एक त्यांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्यापासून तर त्यांना स्वावलंबी बनवायचं या दृष्टीने काम करण्यासाठी आम्ही दिव्यांगाकडे पाहतो. आपण दिव्यांगासाठी केलेले कार्य आणि यापुढे आपण कोणती कार्य करणार आहे आणि वाटतात? दिव्यांगासाठी आतापर्यंत आम्ही जे आपला तालुका हे 3 विभागात विभागलेला आहे. एक चांगला बागायतदार क्षेत्र आहे, एक मीडियम क्षेत्र आहे आणि एक पूर्ण आदिवासी क्षेत्र आहे. अडचण अशी आहे की आपल्याकडे जे दिव्यांग आहेत यांच्या जे पठार भागातील जे दिव्यांग आहेत किंवा वरती आदिवासी भागातील जे दिव्यांग आहेत यांच्याकडं आजपर्यंत साधं दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा नव्हतं. बऱ्याचशा दिव्यांगांकडे जे गव्हर्नमेंटसाठी स्कीमसाठी जे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र लागतं हे दिव्यांग प्रमाणपत्र पण नव्हतं. आपण 2 आमदार साहेबांच्या आणि शासनाच्या माध्यमातून आपण 2 कॅम्प आयोजित केले होते अपंगाचे प्रमाणपत्रासाठी. या माध्यमातून आपण जवळपास 2,500 ते 3,000 दिव्यांगांची चाचणी करून घेऊन त्याला आपण दिव्यांग प्रमाणपत्र दिलं. ज्या टायमाला तो दिव्यांग मेन प्रवाहात येतो तिथून पुढे त्याला ते योजना घेता येतात आणि ते योजना घेतल्यानंतरच तो त्याला जे प्रमाणपत्र मिळतं त्याच्यानंतर तो कुठल्याही योजना घेऊ शकतो. तुम्ही दिव्यांगाची सेवा करताना तुम्हाला एखादा भावनिक क्षण आला? भावनिक क्षण तर भरपूर येतात, कारण आपण जे करत असतो. माझ्या जीवनातला एक क्षण असा आहे, आमचा एक ग्रुप आहे, आमच्या ग्रुपमध्ये एक उज्ज्वला घोडके म्हणून एक मॅडम आहे. त्या कधी कुठं बाहेर जात नव्हते, म्हणजे ते ट्युशन वगैरे आणि ट्युशन करायचे. ज्या आमच्या 2017 नंतरच्या आमच्या संपर्कात आल्या आणि त्या याने जास्त म्हणजे अशी हुशार खूप आहेत, पण त्यांचा 2 पाय आणि 1 हात काम नाही करत, फक्त 1च हात त्यांचं काम करतो. पण आमच्या ग्रुपमध्ये असं आहे की त्यांना आम्ही म्हणलो ना मॅडम तुम्ही हे केलं पाहिजे तर ते करतात. आम्ही असंच म्हणलो मॅडम तुम्ही वकील झाले पाहिजे. तर त्यांनी इतका अभ्यास केला आणि ज्या दिवशी त्यांची जी आपण जी डिग्री असती ती आणायला आम्ही औरंगाबाद खंडपीठात गेलो ना, त्या टायमाला त्यांना पाहून ते जज आणि ते सगळे इतके भावनिक झाले होते ना, त्या क्षणी पण आम्हाला असं वाटलं होतं अरे आपण काहीतरी चांगलं काम केलं. म्हणजे ज्या माणसाला स्वतः काहीच करता येत नाही त्या माणसाने जर मनात आणलं तर तो वकील होऊ शकतो आणि फर्स्ट अटेम्प्ट वकील होऊ शकतो. म्हणजे हा क्षण आमच्यासाठी त्या टायमाला खूप भावनिक होता. तुमचा अपंग व्यक्तींसाठी कार्य करताना तुमचा एखादा सर्वात आनंदाचा क्षण कोणता? आनंदाचा क्षण आपण ज्या वेळेस कुठलं एखादं काम करतो आणि त्याची जर पूर्तता होती त्यानंतर जो मिळणारा आनंद आहे तो प्रत्येक वेळी भेटत असतो. आपण कोणतंही एक काम केलं आणि ते जर तडीच नेलं तर त्यामध्ये आनंद होतोच. आम्ही पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांनी एक मोठा कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 25 दिव्यांगांची विवाह केले होते. दिव्यांगांचा सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की दिव्यांगांना त्याचे विवाह होत नाही आणि तो आमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण होता का त्या दिवशी आम्ही 25 दिव्यांगांचे संसार उभे करून दिले होते. तो एक आमच्यासाठी खूप मोठा क्षण होता. तरुणांना कोणता संदेश द्याल? मला असं वाटतं का तरुणांना संदेश देण्यापेक्षा तरुणांनी आमच्याकडे पाहावं. जे बसलेले आहेत त्यांना उठवावं, जे उठलेले आहेत त्यांना चालवावं आणि जे चालत आहे त्यांना पळावं. जो थांबला तो संपला, जो चालत राहील तो नक्कीच प्रगती करत राहील. कोणतं ना कोणतं काम करा. आपण सगळ्यात शुल्लक समजत असेल जी सुई सगळ्यात आपल्या घरामध्ये सगळ्या ठिकाणी लागते ती सुई. आपण म्हणतो ही काय शुल्लक सुई, पण तिचा सुद्धा कारखाना असू शकतो आणि त्याच्या सुद्धा खूप लोक कामात जाऊ शकतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट लहान नाही. त्यामुळे तुम्ही फक्त कष्ट करा, तुम्हाला 100% फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या प्रगती करा. तर आपल्या पारनेर तालुक्यामध्ये जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण कोणत्या योजना राबवू शकतो? आता अपंगांमध्ये काय अपंग सुशिक्षित आहे, काय अपंग थोडे कमी शिकलेले आहेत, काही अपंग त्या प्रकारामध्ये जे अपंगाला जर कॉम्प्युटर वगैरे येत असेल तर त्यांना आपण छोटस सेंटू सेंटर चालू करू शकतो. ते कारण काही जे शिकलेले आहेत ते डाटा ऑपरेटिंग करू शकतात असे, आणि जे कमी शिकलेले मुलं आहेत मुली आहेत त्यांनी आपण एक संस्थेमार्फत एक एम्ब्रॉयडरीची मशीन घेतलेली आहे.
त्याच्यावरती काम करून ते स्वतःच हे करू शकतात. आपल्या सिलाई मशीन, काही मुली ज्या आहेत त्या म्हणजे शिलाई मशीन करून शिलाईचं काम करू शकतात. काही हस्तकलामध्ये आपले छोटे छोटे मेणबत्ती उद्योग झाले किंवा आपले काय हँडमेड वस्तू आहेत ह्या बनवू शकतात. आणि आपण पाहतो की ज्या अपंग महिला असतात त्यांच्यासाठी काही वेळेस योजना राबवल्या जाते, पण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? महिलांसाठी योजना राबवल्या जातात, पण गव्हर्नमेंटची धोरणं असतात का SC STच पाहिजे का ओपन पाहिजे, काही ठिकाणी असं म्हणजे जे गव्हर्नमेंट योजना देतं त्याला बरेचसे अशा गोष्टी टाकलेल्या असतात ते ह्याच कॅटेगरीज मध्ये असावं. मला असं गव्हर्नमेंटला सांगा वाटतं का तो अपंग आहे, त्याची जर व्यवसाय करायची इच्छा असेल तर मग त्याला तुम्ही क्रायटेरिया नका लावू का बाबा जो ज्याची इच्छा आहे करायची तर त्याला तुम्ही सहकार्य करा आणि ती योजना त्याच्यापर्यंत पोहोचवा. आणि जे म्हणजे असे तरुण व्यक्ती ज्यांना तरुणपणातच अपंगत्व आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? बऱ्याचशा तरुणांना ऍक्सिडेंटली अपंगत्व येतो आणि त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये जाऊन अशी चुकीची पावलं उचलतात. मला असं म्हणायचंय का हे तुमच्यावर आलेलं संकट हे खरंच खूप मोठं संकट आहे तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी आणि सगळ्यांसाठी. पण याच्यात खचून न जाता त्याच्यावर मात करून तुम्ही जर पुढे आलात तर नक्कीच काहीतरी चांगलं करेल. आणि आपण पाहतो की जे लहान मुलं असतात जे जन्मताच अपंग असतात, शासन त्यांच्यासाठी भरपूर योजना राबवतं पण ते त्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी आपण काय केलं? बऱ्यापैकी आता काय झालेले आहे, मतिमंद झाले, हे अंध झाले, जी मुलं जी जन्मताच मतिमंद वगैरे असतात यांचे घरच्यांची खरंच खूप बेकार परिस्थिती असते. त्यांना सोडून कुठेच जाता येत नाही, काय होत नाही. त्यांच्यासाठी योजना शासन राबवतं, पण काय होतं आपलं तालुका आणि बरेचसे ग्रामीण भागामध्ये त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या जात नाही. त्यांची एक अशी योजना आहे 18 वर्षानंतर झाल्यानंतर योजना जवळपास बंद होतात आणि त्यांना कुठल्याही योजना भेटत नाही किंवा लाभ मिळत नाही. त्यासाठी पालकत्व हा एक व्यवसाय, लिगल गार्डियनशिप म्हणून गव्हर्नमेंट एक सर्टिफाईड करतं. ते जर सर्टिफिकेट काढून घेतलं तर त्या मुलाच्या मिळणाऱ्या सगळ्या योजना, जो त्याचा पालकत्व घेतलेला आहे त्याला त्या सगळ्या योजना राबवता येतात. त्या माध्यमातून जर असं आपल्या इकडल्या जेवढे तालुक्यातील जेवढे अपंग मतिमंद जी मुलं आहेत जी 18 वर्ष पास झालेले आहेत आणि त्या सर्व पालकांना माझी विनंती राहील की त्यांनी जे गव्हर्नमेंटचं लिगल गार्डियनशिप जे पालकत्व दाखला आहे तो त्यांनी काढून घ्यावा आणि त्या मुलांना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे की अजून कोणत्या योजना अपंगांसाठी राबवल्या गेल्या पाहिजे? शासनाने आता चालू केलेली आहे की ज्यांना हरित ऊर्जेवर चालणारी व्यावसायिक व्हेकल म्हणून शासनाने चालू केली, पण ती खूप छोट्या प्रमाणात आहे. याचा जर शासनाने दिव्यांगांना जे मानधन दिलं जातं ते तुटपुंज मानधन आहे. 1,500 काय व्यवहार होता. आज एक ठिकाणी जर माणूस पुढे घेऊन जर बाहेर जायचं ठरवलं तरी त्याला 300-400 रुपये एक टायमाला लागतात. त्यांनी त्या मानधनामध्ये थोडी वाढ करावी आणि त्यांना एक शाश्वत व्यावसायिक यासाठी शासनाने ज्या बऱ्यापैकी विचार करावा की त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी नवीन योजना जर शासनाने काढल्या तर बऱ्यापैकी दिव्यांगांचे पुनर्वसन होईल. तुम्हाला तुमच्या अपंगाचा विषयी काय वाटतं? माझं अपंगत्व, माझी जन्मतारीख 13 फेब्रुवारी आणि माझा अपघात हा 14 फेब्रुवारी. म्हणजे ज्या दिवशी वयाचं मी 25 पार केली आणि 26व्या वर्षात पहिला पदार्पण केलं त्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला. मी हे माझ्यासाठी तरी गॉड गिफ्ट समजतो. लोक त्याला म्हणत असतात का तुलावर आलेला प्रसंग असेल, पण जर माझ्या हातून जर काही काम चांगलं होणार असेल म्हणून जर देवाने मला ह्या परिस्थितीत ठेवलं असेल तर मी याला कधीच कोणावर दोष देत नाही किंवा मी काय म्हणत नाही. ही माझ्यासाठी गॉड गिफ्ट आहे. मला याच्यातून खूप दिव्यांगांची सेवा करता आली, खूप मोठ्या लोकांचा परिचय झाला आणि एक समाज कार्य माझ्या हातून घडावं होतं म्हणून हा प्रसंग माझ्यावाला. त्याबद्दल मी खरं देवाचे आभार मानतो की बाबा ठीक आहे, जर असंच मला जर माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती म्हणून जरी असं झालं असेल तर त्याबद्दल मी कोणालाही दोष देत नाही, ना देवाला दोष देत, ना माझ्या नशिबाला दोष देत.
खरं सर तुमच्याकडून प्रेरणा घेण्याजोगं आहे, कारण जे तरुण मुलं आहेत ज्यांचा ऍक्सिडेंट होतो किंवा ज्यांना अपंगत्व येतं त्यांच्यासाठी तुम्ही एक रोल मॉडेल आहात की स्वतः आपल्या पायावर परत कसं उभं राहायचं, की त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये वगैरे न जाता. मी अपेक्षा करते की तरुण मुलं ज्यांचं समजा दुर्दैवाने जर असं काही घडलंच तर त्यांनी तुमच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि त्या तुम्ही ज्या मदत करताय त्यांना तुमच्या मदतीचा त्यांना लाभ भेटावा आणि त्यांचं आयुष्य तुमच्यासारखं परत सुरळीत चालवावं. धन्यवाद सर, तुम्ही वेळेत वेळ काढून इथे आल्यात, या प्लॅटफॉर्मवरती आलात त्याबद्दल तुमचे शतशः आभार आणि तुमचे विचार नक्कीच समाजापर्यंत पोहोचतील असा आम्ही प्रयत्न करू.